तर एनडीएच्या सत्ता स्थापनेबाबतची ही सगळी बातमी आपण पाहतोय। सेंट्रल हॉलमध्ये सध्या एनडीएच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। सत्ता स्थापनेचा आजच दावा केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर एनडीएच्या घटक पक्षांची संसदीय दलाची ही बैठक सध्या सुरू आहे। त्यात नरेंद्र मोदींची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात येईल आणि मोदींच्या नेतेपदाचा प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि एकमताने मोदींची नेतेपदी निवड केली जाईल। यावेळी भाजप आणि एनडीएतल्या घटक पक्षांचे नेते देखील आता उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मोदींची नेतेपदी निवड झाल्यानंतर सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। तर आज संध्याकाळीच एनडीएचे नेते राष्ट्रपतींकडे जाऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील अशी माहिती समोर येते। सध्या ही सेंट्रल हॉलमधली आपण दृश्य पाहतोय। एनडीए आणि घटक पक्षांची सध्या बैठक सुरू आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, सध्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीए आणि घटक पक्षांची बैठक सुरू आहे। बैठकीत नेमकं काय होतंय, सध्याचे अपडेट्स काय? बिलकुल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेते असावे या संदर्भामध्ये राजनाथ सिंग आणि जे.पी. नड्डा हे प्रस्ताव मांडणार आहेत आणि त्याला अनुमोदन सुद्धा दिले जाणार आहे। आणि त्याचबरोबर सर्वच घटक पक्षांकडून एक पत्र दिलं जाणार आहे आणि ते पत्र असणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंब्याचं ते पत्र असणार आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची घडामोड होणार आहे आज संध्याकाळी, कारण सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो केला जाणार आहे। राष्ट्रपतींकडे ते पत्र दिलं जाणार आहे, सर्व एनडीए मधील घटक पक्षांचं समर्थनाचं पत्र दिलं जाणार आहे आणि सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे। आणि त्यानंतर सांगण्यात येते की 9 तारखेला या संदर्भामध्ये शपथविधी केला जाईल। त्याच्यामुळे घडामोडी फास्ट होत आहेत आणि मंत्रिपदाचं जे वाटप असणार आहे ते सुद्धा आजच्या या एनडीएच्या बैठकीनंतर आजच ते संपूर्ण ठरवलं जाईल। परंतु शपथ घेताना किती जण शपथ घेणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। घटक पक्षांना पण त्याच्यामध्ये या शपथविधीमध्ये स्थान असणार का हे सुद्धा बघावं लागणार। त्यामुळे एनडीएची आजची जी बैठक आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार। नक्कीच रामराजे, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आजच एनडीए सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे। आजच संध्याकाळी राष्ट्रपतींना त्या संदर्भातलं पत्र देखील दिली जाणार आहे। त्यामुळे आता दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे, त्यामुळे सध्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीए आणि घटक पक्षांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। बैठकीला देशभरातले सर्वच नेते उपस्थित आहेत। दिल्लीमध्ये ही संसदीय दलाची महत्त्वाची बैठक पार पडते। एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे। आज संध्याकाळीच एनडीएचे नेते राष्ट्रपतींकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत। त्यामुळे मोदींची नेतेपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान म्हणून ते आता तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि 9 जूनला हा शपथविधी सोहळा पार पडणार अशी देखील माहिती समोर येते। मोदींच्या नेतेपदाचा प्रस्ताव आता ठेवण्यात येणार आहे आणि एकमताने मोदींची नेतेपदी निवड केली जाईल। यावेळी भाजप आणि एनडीएतल्या घटक पक्षांचे नेते उपस्थित आहेत। मोदींची नेतेपदी निवड झाल्यानंतर सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। तर आजच संध्याकाळी एनडीएचे नेते राष्ट्रपतींकडे जाऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील अशी सुद्धा माहिती आहे। देशभरातले एनडीए आणि घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते सध्या या बैठकीसाठी उपस्थित आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की तरफ से, एनडीए की तरफ से कि देखिए हम एकजुट है, उत्तर से दक्षिण तक पूरा